नमस्कार. मागच्या वेळेस आपण एक्झरसाइज प्रॅक्टिस सेट 44 सोडवला होता. आज आपण प्रॅक्टिस सेट 45 कडे जाण्यापूर्वी त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. फॉर्म्युला तर आपण पाहिलेलेच आहेत. एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ स्क्वेअर हे फॉर्म्युला आपण पाहिले. त्याच्याच उपयोग करून आपल्याला गणित सोडवायचे आहेत. या ठिकाणी दोन ॲक्टिव्हिटी पण आहेत, तुम्ही ती वाचून त्या पद्धतीने ॲक्टिव्हिटी करू शकता. आता इथे एक एक्झाम्पल आहे मोठं, ते एक्झाम्पल मी घेतो. रेक्टँग्युलर गार्डन is 40 meter long and 30 meter wide. A 2 meter wide path is to be paved inside the garden along its boundary using tiles 25 cm 20 cm in size. How many such tiles will be required? बघा, हे पहिलं एक्झाम्पल आहे. त्यानंतर आणखी एक एक्झाम्पल मी लिहून ठेवतो. रेक्टँग्युलर प्लेग्राउंड is 65 meter long and 30 meter wide. A pathway of 1.5 meter width goes all around the ground outside it. Find the area of the pathway. बघा, आता दोन गणित आहेत, आपण हे समजून घेऊ. याच्यानंतर पण आपण एक्झाम्पल घेणार आहोत, पण सध्या दोनच गणित पाहूया. रेक्टँग्युलर गार्डन, बघा, रेक्टँग्युलर गार्डन घेतो मी. त्याला नाव देतो मी ABCD. रेक्टँग्युलर गार्डन इज 40 मीटर लॉंग, म्हणजे 40 मीटर झालं, आणि 30 मीटर वाईड, हे 30 मीटर झालं. तर 2 मीटर, आता 2 मीटर आहे, METRE, 2 मीटर वाईड पाथ, वाईड म्हणजे रुंद, पाथ म्हणजे रस्ता, 2 मीटरचा रुंद रस्ता इज टू बी पेव्ड इनसाइड, आतल्या बाजूने. बघा, इनसाइड म्हणजे आतल्या बाजूने, 2 मीटर सगळ्या बाजूने. म्हणजे इकडून रस्ता गेलाय असा, हा रस्ता, इकडून रस्ता गेलाय हा असा, इकडून रस्ता गेलाय हा असा, आणि इकडून रस्ता गेलाय. म्हणजे थोडक्यात इकडून 2 मीटर, इकडून 2 मीटर, इकडून 2 मीटर, इकडून. मला सांगा, ही जी बाजू होती, ही बाजू इकडे एवढी कट केली, एवढी इकडे कट केली, म्हणजे इकडून 2 कट झाल्यामुळे एवढीच राहिली. याला मी PQRS म्हणजे आतमध्ये रेक्टँगल म्हणजे आयत मिळाला, ज्याची QR ही लांबी आहे, रुंदी आहे, आणि PQ, बघा, PQ खरं तर AB होती. ही इकडून 2 मीटर कट झाली, इकडून 2 मीटर कट झाली, 2 2 4 मीटर बाजू झाली, आणि मग PQ राहिली. म्हणजे आतली जी बाजू आहे 40 होती, इकडून 2 गेली, इकडून 2 गेली, म्हणजे 36 राहिली. ही 30 होती, इकडून 2 गेली, इकडून 2 गेली, म्हणजे किती राहील? 26 राहील.
कळतंय का? मग आता रेक्टँग्युलर गार्डन ABCD किंवा ABCD इज अ रेक्टँग्युलर गार्डन असं म्हणा. क्वाड्रेटिक ABCD इज अ रेक्टँग्युलर गार्डन. आता मला सांगा त्यांनी काय सांगितलं? along its boundary using tiles. आता पेव्हड इनसाइड, पेव्हड म्हणजे बसवायचे, काय बसवायचे? टाइल्स. 25 बाय 20 च्या टाइल्स, 25 बाय 20, 25 गुणिले 20 लांबी रुंदी. ही पण टाइल सुद्धा कशी रेक्टँग्युलर आहे. म्हणजे तुम्हाला टाइलचा पण रेक्टँग्युलर एरिया काढावा लागेल. इज इन साइज हाऊ मेनी सच टाइल्स विल बी रिक्वायर्ड. म्हणजे बघा हा जो रस्ता आहे या रस्त्यावर टाइल बसवायची या मापाची. त्यासाठी आपल्याला रस्त्याचं क्षेत्रफळ माहित पाहिजे, रस्त्याचं क्षेत्रफळ. माझे एरिया ऑफ गार्डन, एरिया ऑफ बाहेरचं जो आहे फॉर क्वाड्रिलॅटरल ABCD लेंथ किती? 40, ब्रीड किती? 30. मग एरिया बरोबर L × B. कोणाचा एरिया? एरिया ऑफ रेक्टँगल ABCD 40 गुणिले 30 1200 मीटर वर्ग. आता फॉर रेक्टँगल PQRS बघा बरं का, PQRS लेंथ. आता ही लांबी 40 होती, इकडून दोन गेली म्हणजे 40 वजा 2 36 मीटर. आणि रुंदी 30 होती, इकडून 2 गेली तिकडून 2 गेली 26. बरोबर. आता एरिया ऑफ PQRS बरोबर लेंथ इंटू ब्रीड 36 गुणिले 26. 36 आणि 26 6 6 36 6 18 3 21 6 6 36 18 21 21 आणि 36 गुणिले 72 6 3 आणि 9 मीटर वर्ग. मीटर वर्ग का? स्क्वेअर मीटर म्हणतो आपण त्याला. एरिया आहे तो. आता बघा मला याचा एरिया काढायचा या भागाचा. हा रस्ता पाथ, कारण याच्यावर फरची बसवायची आहे, याच्यावर फरची बसवायची आहे. कोणती? 25 बाय 20 च्या टाइल्स बसवायचे. याचा एरिया काढायचा म्हणजे काय? मोठ्यामधून छोट्या रेक्टँगल वजा केलं की बरोबर हा राहील एरिया ऑफ पाथ. एरिया ऑफ पाथ बरोबर एरिया ऑफ ABCD वजा एरिया ऑफ PQRS. एरिया ऑफ ABCD वजा एरिया ऑफ PQRS. ABCD चा एरिया किती बघा? 1200 वजा 936. 1200 तून 936 गेले म्हणजे 264 असेल बहुतेक. 6 4 10 9 10 आणि 9 10 11 12 बरोबर आहे मीटर वर्ग. वजाबाकी करून बघा. हा एरिया ऑफ पाथ. आता याच्यात टाइल बसवायची, टाइल. मग एरिया फॉर टाइल लेंथ 25 ब्रीड 20. एरिया ऑफ वन टाइल, एरिया ऑफ वन टाइल लांबी रुंदी आहे म्हणून L × B 25 गुणिले 20 सॉरी इट इज इन द सेंटीमीटर आणि इट इज इन द मीटर. दोन्ही माप एका ह्याच्यात पाहिजे. खरं तर आपण हे आता मीटर आहे, मग हे सेंटीमीटरचं काय करू? हे जे L आणि B आहे हे आपण काय करू? मीटर मध्ये करून घेऊ. L बरोबर 25 सेंटीमीटर. 25 सेंटीमीटरचं मीटर करायचं म्हणजे 0.25 मीटर. B बरोबर 20 सेंटीमीटर. 20 भागिले 100 0.20 सेंटीमीटर. मीटरचं सेंटीमीटर करायचंय, सॉरी सेंटीमीटरचं मीटर करायचंय म्हणून 100 ने भागावं लागतं. मग L किती आली? 0.25 आणि B किती आली? 0.20. आता पॉइंट नाही असं गृहीत धरा. हे कळलं का तुम्हाला? मीटरचं सेंटीमीटरचं मीटर मध्ये केलंय, कारण काय हे मीटर मध्ये आहे ना, म्हणून एकच पाहिजे. 25 0 0 आणि 25 गुणे 50. 25 आणि 20 चा गुणाकार 500 झालाय. पण इथं दशांश चिन्हानंतर 2 घरं, इथं 2 घरं, एकूण 4 घरं आहेत.
1 2 3 4 घर, मग कशावर चिन्ह द्यायचे? सेंटीमीटर वर्ग, सॉरी मीटर वर्ग झाला. कळलं का? म्हणजेच आता एका टाईलचा एरिया पण आला. आता तुम्हाला काय करायचंय? हाऊ मेनी टाईल्स? मग नंबर ऑफ टाईल्स बरोबर एरिया ऑफ पाथ डिवाइडेड बाय एरिया ऑफ वन टाईल. बघा इथं हा जो एरिया आहे याचा एरिया भागिले एका टाईलचा एरिया केला की तुम्हाला बरोबर नंबर ऑफ टाईल्स मिळतील. हा किती आहे? एरिया ऑफ पाथ किती? 264 आणि हा किती आहे? 0.0500. वाटलंच तर इथं लिहू आपण, जागा नाहीये. एरिया ऑफ पाथ 264 भागिले 0.500. हे कळलं का तुम्हाला? पॉईंट नंतर 2 घर 4 घर दिली, उत्तरात 0.0500 येते. आता पॉईंट काढून टाकले. 1 2 3 4 घर सरकला म्हणजे याच्यावर किती शून्य येतील? वरती 4 शून्य. बरोबर आहे का? बघा मग 1 2 1 2 शून्य गेले. 5 2 10 5 0 0 264 गुणिले 20 आणि 2 चौक 8 2 संग 12 2 4 ने 5 5280. मग उत्तर लिहिणार 5280 टाईल्स विल बी रिक्वायर्ड. असं उत्तर लिहायचे पूर्ण वाक्यात. पुन्हा सांगतो, आतून आपल्याला रस्ता तयार करायचा आहे 2-2 मीटर आतमध्ये, म्हणून प्रत्येक ठिकाणी 2-2 मीटर आतून रेक्टँगल तयार झाला. बाहेरच्या रेक्टँगल लेंथ आणि ब्रेड्थ म्हणून ABCD चा रेक्टँगल काढला, त्याचा एरिया काढला. नंतर आतला रेक्टँगल PQRS और रेक्टँगल PQRS लेंथ जी होती ती इकडून 2 कमी झाली, 40 - 2 - 2 आणि ब्रेड्थ होती ती पण इकडून कमी झाली, म्हणजे 26 झाली. त्याचा एरिया काढला आणि मग मोठ्याचा एरिया वजा छोट्याचा एरिया केला, म्हणजे मला 5 चा एरिया मिळाला. दोघांची वजाबाकी केली, हा दॅट इज द एरिया ऑफ पाथ. त्यानंतर फॉर वन टाईलचे नाव दिलेले एल दिलाय, बी दिलाय. सेंटीमीटर मध्ये होता, मीटर मध्ये काढण्यासाठी 100 ने भागलं. कळलं का? किंवा तुम्ही हे मीटर स्क्वेअर जे याला 264 गुणिले एकावर 4 शून्य करू शकता, म्हणजे सेंटीमीटर वर्ग होईल. आणि हा असंच ठेवायचं. मग 25 गुणिले 2 म्हणजे 500 येईल. आणि मग हे बघा 264 गुणिले एकावर 4 शून्य भागिले 500 ही पाहिजे. बघा डायरेक्ट कसंही करा, तुम्हाला जसं जमेल तसं. मला योग्य वाटलं म्हणून मी मीटरचे सेंटीमीटरचे मीटर केले, इथपर्यंत आलो. आणि मग हा सूत्र लिहिलं, नंबर ऑफ टाईल्स बरोबर एरिया ऑफ पाथ भागिले एरिया ऑफ वन टाईल. सूत्रात किमती भागल्या. 4 घर होते म्हणून एकावर 4 शून्य दिले आणि भाग दिला, उत्तर आलं. बघा आता आपण दुसऱ्या गणिताकडे जाऊया. थोडी मोठी गणित आहेत, थोडंसं डोकं चालवा फक्त, अवघड काहीच नाहीये. अंडरस्टँडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता या ठिकाणी बघा रेक्टँग्युलर प्लेग्राऊंड. बघा परत रेक्टँग्युलर प्लेग्राऊंड काढतो. ABCD हे प्लेग्राऊंड आहे. 65 लॉंग आणि 30 मीटर, 65 आणि 30 मीटर वाईड. A pathway of 1.5 meter wide goes all around. पाथवे म्हणजे परत रस्ता ऑल अराउंड म्हणजे सगळ्या बाजूंनी. ऑल अराउंड द ग्राउंड. इथं हे क्लिअर शब्द आहे बघा, आउट साइड. आता आउट साइड नाही, मग अशी इन साइड होतं. आता आउट साइड नाही. 1.5 आणि 1.5 हा असा रस्ता होईल. PQRS आणि रस्ता झाला म्हणजे हा रस्ता आहे बघा बनला. म्हणजे परत मोठा रेक्टँगल वजा छोटा रेक्टँगल, आतल्याच्या बाजू माहिती येतात. मग आता लेट ABCD इज अ रेक्टँगुलर प्लेग्राउंड. त्याची लेंथ आहे 65 मीटर, ब्रेड्थ आहे 30 मीटर. मग एरिया ऑफ रेक्टँगल ABCD बरोबर लेंथ इंटू ब्रेड्थ 65 गुणिले 30 शून्य असत
3 5 15 3 18 आणि 19 मीटर वर्ग. आता फॉर क्वाड्रिलॅटरल PQRS बघा PQ बरोबर म्हणजे लेंथ आणि QR बरोबर ब्रीड. बघा बरं का, मला सांगा ही 65 इथून इकडे एवढी 65 आहे बघा, इथपासून तर इथपर्यंत 65 आहे. इकडे 1.5 इकडे 1.5 म्हणजे PQ काय होईल आता मिळवावं लागेल आपल्याला. मग अशी आपण हात घेतलं होतं, आता बाहेर घ्यायचं म्हणजे 65 प्लस 1.5 प्लस 1.5 म्हणजे 65 प्लस 1.5 म्हणजे 65. हे दोघांची बेरीज होईल 3 म्हणजे 68 मीटर होईल. आणि रुंदी 30 आहे. इकडून 1.5 वाढली, इकडून 1.5 वाढली म्हणजे QR बरोबर B बरोबर परत 1.5 अधिक 1.5 30 अधिक 3 33 मीटर. अशा पद्धतीने हे आलं 68 मीटर आणि हे आलं 33 मीटर. आता याचा एरिया तुम्हाला काढता येईल. एरिया ऑफ PQRS बरोबर लेंथ इनटू ब्रेड, रेक्टँगल येतो 68 गुणिले 33. 68 ला 33 3 8 24 3 7 18 3 8 24 7 18 2 20 4 4 22 44 मीटर वर्ग. बरोबर आहे. आता मात्र एरिया ऑफ पाथ काढताना कोणाचा बाजूला दाखवावा लागेल बघा. एरिया ऑफ पाथ म्हणजे मोठ्यामधून मोठा कोण आहे PQRS वरचा एरिया ऑफ छोटा कोण आहे ABCD. PQRS आला आता 2244 बरोबर आणि हा आला 1950 म्हणजे 294 मीटर स्क्वेअर. वजाबाकी करून पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने तुम्हाला दोघांची वजाबाकी 2244 मधून 1950 गेले म्हणजे 5 4 5 4 9 अशा पद्धतीने हे तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. सुटसुटीत गणित आहे बघा एकदम. या ठिकाणी असं अडचणीचं काहीच नाहीये. यानंतर आपण आणखी एक गणित घेऊ. सेम टाईपचं गणित पहा. सोपी खूप छान गणित आहे. द लेंथ and the width of a mobile phone are 13 cm and 7 cm respectively. It has a screen PQRS as shown in figure. What is the area of the screen? बघा आकृती काढतो बघा. मोबाईलची आकृती दिली आहे त्यांनी. आतमध्ये एखादी इकडून 7 सेंटीमीटर आणि हे 13 सेंटीमीटर. इकडून 2 सेंटीमीटर आहे, 2 सेंटीमीटर आहे, 2 सेंटीमीटर. सॉरी वरच्या बाजूने 1.5 आहे फक्त. इकडून बी 1.5 आहे, इकडून पण 1.5 आहे. म्हणजे 3 बाजूने 1.5 आहे आणि खालच्या बाजूने 2 सेंटीमीटर आहे. आणि आतलं नाव दिले PQRS. बाहेरचं नाव दिलंय ABCD. तुम्हाला काढायचंय एरिया ऑफ द स्क्रीन. त्याचं ऍक्च्युली रिकाम्या जागा भरायच्या आहेत, पण आपण ते रिकाम्या जागा भरण्यापेक्षा आपण सोडू मग रिकाम्या जागांचा विचार करू. तर पहा खूप सुंदर गणित आहेत, छान गणित आहेत. अंडरस्टँडिंग महत्वाची आहे. गणित वाचतो बघा मी. द लेंथ अँड ब्रीथ ऑफ मोबाईल फोन आर 13 and 7 13 आणि 7. Quadrilateral ABCD is a let mobile phone. ओके. आता हा मोबाईल आहे. लेंथ किती आहे 13 आणि ब्रीथ किती आहे 7. सो एरिया ऑफ ABCD
एल इंटू बी 13 × 7 13 7 91 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, मी बाहेरचा जो आहे त्याचा मोबाईलचा एरिया काढून टाकला. सूत्र लिहिते इट हॅज अ स्क्रीन PQRS. त्याला PQRS स्क्रीन बसवली बघा, शोन इन फिगर. PQRS इकडून 1.5 सोडलं, इकडून 1.5 वरून एक खाली 2 सोडलं. व्हॉट इज द एरिया ऑफ द स्क्रीन? ही जी स्क्रीन आहे मधली PQRS, याचीच फक्त तुम्हाला मग फॉर स्क्रीन PQRS लेंथ बघा बरं का, नीट काळजीपूर्वक. हे बघा हे किती होईल मग? हे किती आहे? 7 आहे, म्हणजे हे 7 आहे. आता इकडून एवढं इतकं कमी करायचं. आता नीट पहा बरं का, ही जी याची लेंथ ब्रीड जी आहे, ब्रीड एवढीच आहे. इकडून एवढा कट करायचं, इकडून एवढा कट करायचं. एवढा म्हणजे किती? 1.5. आणि इकडून 1.5, इकडून 1.5 गेलं, तिकडून 1.5 गेलं. बी मध्ये ना, बी किती होती? 7 वजा 1.5 वजा 1.5, 7 वजा 3 म्हणजे 4 सेंटीमीटर. कळलं का हे? आणि ही लेंथ किती आहे बघा, वरून 1.5 गेलं बघा, हे 1.5 आणि इकडून एवढा तुकडा म्हणजे किती? 2. मी इकडून 1.5 आणि इकडून 2 गेलो, मग एवढीच राहिली ना. मग 13 वजा 2 वजा 1.5, 13 तून 2 गेले, 11 वजा 1.5 म्हणजे 9.5 सेंटीमीटर. बरोबर. आणि मग एरिया ऑफ स्क्रीन म्हणजे PQRS, रेक्टँगलच येते एल इंटू बी, लेंथ आली 9.5, ब्रेड आली 4, 4 5 20, 36 2 38, 4 5 20, 9 36 2 38, 38 cm square. That is the area of screen is area of screen is 38 cm square. डायरेक्ट आली बघा. तर तुम्ही आता रिकाम्या जागा भरू शकता. आता बघा ना, लेंथ ऑफ रेक्टँगल PQRS एवढंच येते. लेंथ ऑफ रेक्टँगल PQRS L इज इक्वल टू 9.5, B इज इक्वल टू 4 cm आणि एरिया ऑफ रेक्टँगल L इंटू B that means 9.5 into 4, so you will get answer 38 cm. Okay. So now practice set 45. जे काही सोपे असतील ते आपण लगे पटापटा घेऊयात, अवघड आहेत ते आता आपण सोडूयात. पहा त्यातलं पहिलं, इफ साइड ऑफ स्क्वेअर इज 12 फाइंड इट्स एरिया. साइड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर 12 स्क्वेअर 12 × 12 144 सेंटीमीटर स्क्वेअर. लेंथ ऑफ रेक्टँगल इज 15 म्हणजे L 15, ब्रीड 5 म्हणजे B बरोबर 5. फाइंड एरिया L इंटू B 15 5 75. एरिया ऑफ रेक्टँगल म्हणजे बघा, एरिया ऑफ रेक्टँगल L इंटू B, सूत्रात किमती भरा फक्त. काय बघा बरं, एरिया ऑफ रेक्टँगल बरोबर काय म्हटलं त्यांनी? L इंटू B सूत्र. एरिया ऑफ रेक्टँगल 102, लेंथ काय? इस लेंथ इज 17. हा गुणिले भागिले होईल आणि भाग द्या, यू विल गेट ब्रीड. तुम्हाला ब्रीड व्हॉट B मिळेल तुम्हाला. एरिया ऑफ रेक्टँगलचं सूत्र वापरलं, त्याच्यावरून तुम्हाला B मिळाला. B 17 सखा असेल, 26 7 42 6 4 10 म्हणजे B किती आला? 6 म्हणजे B मिळाला. आणि मग पेरिमीटर 2L अधिक 2B, सूत्रात किती भरा, यू विल गेट पेरिमीटर. तुम्हाला पेरिमीटर काढायचं. आणि चौथं, इफ द साइड ऑफ स्क्वेअर इज ट्रिपल. आता थोडंसं अवघड. साइड ऑफ काय अशा प्रकारचे झाली आपली. साइड ऑफ स्क्वेअर इज ट्रिपल, हाऊ मेनी टाइम्स विल इट्स एरिया एज कंपेअर्ड टू द एरिया ऑफ ओरिजिनल. आता आधी ओरिजिनल घेऊया, मग त्याची साइड ट्रिपल करूया. बघा, फॉर ओरिजिनल स्क्वेअर काय म्हणतात ते? हाऊ मेनी टाइम्स इट एरिया म्हटले. एरिया ऑफ स्क्वेअर, एरिया ऑफ ओरिजिनल साइड स्क्वेअर L स्क्वेअर. आता फॉर न्यू स्क्वेअर साइड काय म्हटलं त्यांनी? साइड ऑफ स्क्वेअर इज ट्रिपल. ट्रिपल म्हणजे साइड ऑफ स्क्वेअर L आहे,
ती ट्रिपल करायची म्हणजे 3 ने गुणायचं. आणि मग एरिया ऑफ न्यू स्क्वेअर साइड स्क्वेअर, साइड किती आहे आता 3l चा स्क्वेअर, बरोबर आहे का? 3 चा स्क्वेअर 9, l चा स्क्वेअर l स्क्वेअर. आता 9 म्हणजे 3 गुणिले 3 आहे ना? नाही सॉरी काय गरज नाही. 9l स्क्वेअर 9 गुणिले हा l स्क्वेअर म्हणजे कुणाचा आहे? एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअर आणि इकडे एरिया ऑफ न्यू स्क्वेअर. संपलं. हेच आन्सर. एरिया ऑफ न्यू स्क्वेअर इज 9 टाइम्स द एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअर. फिनिश. या ठिकाणी चौथं गणित संपलं. 45 यू कॅन सॉल्व इट व्हेरी इझिली. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.